आपण पाहत आहात की महाराष्ट्रात ग्रुप बीचं थोडक्यात शेवटची चॉईस फिलिंग म्हणजे BMS BHMS BUMS कोर्स बी ग्रुप करता आलेला आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल जरी म्हणलेला असेल तरी ही शेवटची चॉईस फिलिंग आहे. हवे तेच कॉलेज टाका. पब्लिश सीट मॅट्रिक्स फॉर ओनली स्टे व्हॅकन्सी राऊंड हे 25 तारखेला आली. याच्यामध्ये 5 कॉलेज वाढलेले आहेत. 2 सोलापूर जिल्ह्यात, 1 कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजीला, 1 सिंधुदुर्गला आणि 1 अकोला या ठिकाणी. तर चॉईस फिलिंग याची एकच दिवसाची 25/11 25 25 टू 26/11 म्हणले जरी असले तरी 25/11च्या संध्याकाळी म्हणजे 5 वाजता शेड्यूल आल्यामुळं 26/11/2025 हा एकच दिवस आपल्याला चॉईस फिलिंगला मिळालेला आहे. याचा लगेच रिझल्ट हा 27/11/2025ला येणार, 27 नोव्हेंबरला. आणि फिजिकली जॉईनिंग कॉलेजला जाऊन आपल्याला करायचं आहे 28/11/25 ते 1/12/25. आणि लास्ट डेट ऑफ ॲडमिशन फॉर धिस इयर बरं काय, म्हणजे या वर्षीची शेवटची ॲडमिशनची तारीख जी कट ऑफ डेट डिक्लेअर केलेली आहे 1/12/2025. म्हणजे BMS BHMS BUMS या कोर्स करताची 1/12/2025 ही सध्या डिक्लेअर केली. सदरील शेड्यूल हे चेंज कधी होऊ शकते जर कोणी कोर्टात गेलं किंवा व्हेरियस डायरेक्शन कोर्ट किंवा MCC AACCC सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट या हॉनरेबल कोर्ट यांनी जर काही डिसिजन घेतले भविष्यात तर कट ऑफ डेट वाढू शकते. सध्याची कट ऑफ डेट 1/12/2025 आहे. यानंतर BMS BHMS BUMS ही प्रक्रिया स्टॉप होणार आहे. त्यामुळं यासाठी इलिजिबल कोण आहात ते बघा. जे कॅन्डिडेट MBBS BDSला जॉईन नाही आहेत, म्हणजे MBBS BDS कोर्सला कुठेही जॉईन नाहीत, असे जे कॅन्डिडेट कॅप राऊंड 3ला म्हणजे 3rd राऊंडला लागले नव्हते किंवा MCC AACCC कोणत्याही कोर्स म्हणजे प्रक्रियेत MBBS BDSच्या असेल किंवा ऑल इंडियाच्या BMS BHMSच्या असेल याच्यात पण जॉईन नाही आहेत, मग त्यांना अलाउड झालं नव्हतं 3rd राऊंडला. असे विद्यार्थी महाराष्ट्रात पण ज्यांना कॅप राऊंडला 3rdला अलाउड नव्हतं, जॉईन नव्हते, असे विद्यार्थी या राऊंडला इलिजिबल नाहीत. आणि या राऊंडला कॉलेज जॉईन नंतर ॲडमिशन कंपल्सरी आहे. म्हणून प्रिफरन्स चॉईस विथ देअर आर रेडी टेक टू ॲडमिशन अलॉटमेंट, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तरच तुम्ही चॉईस फिलिंग करा, रस्ता करू नका. अशी स्ट्रिक्ट लिंक्स इन्स्ट्रक्शन आहे. फी स्ट्रक्चर बघून घ्या. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुमची जबाबदारी राहणार आहे. हॉलिडेला चेक चालेल कॉलेजला. आणि बाकी ही यावर्षीची प्रक्रिया स्टॉप होत असल्यामुळं तुम्हाला हवे ते कॉलेज टाका. म्हणजे ज्यांना BMS पाहिजे असेल त्यांनी एकतर इन्स्टिट्यूट कोटा BMS पण ऑप्शन ठेवावं लागेल किंवा रिपीटचं ऑप्शन ठेवावं लागेल सेकंड, किंवा BHMS चॉईस फिलिंग ठेवावं लागणार आहे शेवटची. कदाचित याच्यानंतर डेट वाढण्याची शक्यता नाही आहे. सीट शिल्लक राहिल्या तरी पण कोर्टात किंवा इमर्जन्सी कंडिशनला वाढू शकते, त्यावेळेस सांगू शकत नाही. ही रिस्क आहे. त्यामुळे ज्यांना जर 100% रिपीट नाही करायचं अशांना इन्स्टिट्यूट कोटा किंवा BHMS टाकण्याशिवाय नाही. शेवटची चॉईस फिलिंग BMS BHMS BUMS या कोर्स करताची आहे. एक शेड्यूल पाहून घ्यायचं आहे बी ग्रुपसाठीच.